अधिक मास हा धार्मिकतेने नटलेला महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात मोठ्या प्रमाणात दान धर्म केला जातो, तर धार्मिक ठिकाणी जाण्याचे प्रमाण देखील या महिन्यातच जास्त असते। पुरुषोत्तमपुरी हे बीड येथील माजलगाव तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोदावरी माईच्या काठावर वसलेले मंदिर आहे। विशेष म्हणजे भारतातील हे एकमेव मंदिर असून या धार्मिक स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। या मंदिराची आख्यायिका नेमकी काय आहे जाणून घेऊया आमच्या या विशेष रिपोर्ट मधून। मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्याच प्रयत्नानं इथलचं पूर्ण मंदिराचं काम चालू झालेलं आहे। हे जे मंदिर आहेत पूर्वी 12व्या शतकातील राजा रामदेवराय यांच्या काळातील मंदिरे आहेत। तर या मंदिराचा इतिहास असा आहे, मग पहिल्या पूर्वी ऋषीमुनी होते। ऋषीमुनी ज्या वेळेस गौतम ऋषीची एक गोदावरी याच्या अगोदर एक परिक्रमा झालेली आणि परिक्रमा करत असताना त्यांचा मुक्काम तिथून खाली 6 किलोमीटरवर सादोळ्यापासून 2 किलोमीटरवर गौतम ऋषी आश्रम आहे आणि त्या आश्रमावर त्यांचा एक चतुर्मास आला होता, म्हणून ते 4 महिने ऋषीमुनी हलत नाहीत, एका जागावर असतात। म्हणून काय झालं की ते एका जागेवर स्थायिक असताना त्यांचा असा एक नियम होता की स्नानाला जाताना साडी फेकीत जायचे। स्नान संध्या होईपर्यंत त्या साडी कांदा कुठे यायच्या, साडी कांदा कुठलं झाल्यानंतर ते भात करायचे आणि तो भात पंचक्रोशीतील जे काही ऋषीमुनी तपला बसलेले त्यांना ते भोजन देत होते, असा त्यांचा नियम होता। पण त्या सगळ्या ऋषीमुनीला माहित होतं की गोदावरी माता फक्त गौतम ऋषीच्या हाताने येते, म्हणून त्यांनी काय केलं, एक दरबाची गाय तयार केली ऋषीमुनींनी आणि ती साळी खायला गाय सोडली। ती गाय साळी खात असताना गौतम ऋषीने पाहिलं व त्या गायला एक दरबाची गाडी मारली व ती गाय जागी मरण पावली। म्हणून पुन्हा 1000 वर्ष तप ब्रह्मगिरीवर केलं गौतम ऋषीनं आणि 1000 वर्ष तप करून ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न करून त्यांनी ही गौतमी गंगा ब्रह्मगिरीहून तिचा उगमस्थान आहे आणि ती ही जी गोदावरी माता आहे, ती गोदावरी माता ही गौतम ऋषीने आणली आणि ज्या काही ठिकाणी ते तप करत होते त्या ठिकाणी एक शार्दूल नावाचा राक्षस त्यांना त्रास देत होता। त्रास देत असताना शार्दूल नावाच्या राक्षसाला मारण्याकरता भगवान महाविष्णूनच पुरुषोत्तमाचं रूप धारण करून त्यांचा वध केला व चक्रतीर्थ पुरुषोत्तमपुरी येथे धुतलं व मंदिरात काही झालेले, अशी याची व्याख्या आहे। आम्ही सगळेजण लातूरून आलेलो आहोत दर्शनासाठी। पुरुषोत्तमाचं एकमेव मंदिर आहे, देवाला बघून खूप प्रसन्नता वाटत आहे। आज अधिक मासानिमित्त विष्णूचं महत्व आहे, त्या निमित्ताने सगळेजण इथं लाखो भाविक आलेले आहेत दर्शनासाठी। न्यूज 18 लोकल साठी बीडून रोहित देशपांडे।